दुर्दैव आहे खरं. अर्थसंकल्पामध्ये फक्त सत्ताधारी आमदारांनाच पैसे द्यायचे आणि विरोधी आमदारांच्या मतदारसंघातले जो लोक जणू काही या राज्यात राहत नाहीत, हे खरं मोठं दुर्दैव आहे या राज्यात. आम्ही फक्त निवडणुका लागल्या की म्हणून लगेच नाटकं करत नाहीत. शेतकऱ्याच्या बाजूने तळमळींनी 4-5 वर्ष, हे 4.5 वर्ष मी सातत्यानं सत्तेच्या माध्यमातून असेल किंवा विरोधी पक्षाच्या भूमिकेतून असेल, हे शेतकऱ्याच्या आणि जनतेच्या प्रश्नावरती कायम आवाज उठवत राहिलेला आहे. आता जेव्हा लोकसभेला 31 खासदार पडले तेव्हा ह्यांना जाग आली खासदार खडबडून, आणि आता परत जुलैपासून अनुदान त्या ठिकाणी चालू करणार म्हणतायत. मात्र शिवाजी कर्डिले हे मात्र पडद्याआडून सातत्यानं त्यांनी राजकारण केलं. बँकेच्या माध्यमातून जेव्हा आमची सत्ता कारखान्याला होती तेव्हा बँकेने कर्ज द्यायचं टाळलं. समोरच्यांची सत्ता आली की नियम डावलून कर्ज द्यायचे. राहुरी कारखान्याची आज ही अवस्था होण्याला खरं पडद्यामागचं सूत्रधार कोण असेल ते शिवाजी कर्डिले आहेत. नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे. लेट्सअप मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पावसाळी अधिवेशन सुरू आहे विधिमंडळाचं. या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आपल्यासोबत प्राजक्त तनपुरे आहेत, राष्ट्रवादीचे आमदार, शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार. सर, आपलं स्वागत आहे लेट्सअप मराठीवरती. सर, काल अर्थसंकल्प सादर झाला महाराष्ट्राचा. राहुरीला काय मिळाले या अर्थसंकल्पातून? दुर्दैव आहे खरं. अर्थसंकल्पामध्ये फक्त सत्ताधारी आमदारांनाच पैसे द्यायचे आणि विरोधी आमदारांच्या मतदारसंघातले जो लोक जणू काही या राज्यात राहत नाहीत, हे खरं मोठं दुर्दैव आहे या राज्याचं. की ही अशी राजकीय सगळी ह्याला जी काय असं वळण दिलं जात आहे आणि विरोधातल्या आमदारांना या अर्थसंकल्पामध्ये कुठल्याही प्रकारचं काही त्या ठिकाणी निधी मिळालेला नाहीये. आम्हाला सर्वांनाच, कोणालाच. आमच्याही मतदारसंघामध्ये लोक राहतात, त्यांच्या रस्त्यांची दुरावस्था आहे, त्यांचे इतर काही प्रश्न आहेत. तुम्ही कोणकोणत्या कामांसाठी निधीची मागणी केली भरपूर होती? आम्ही अर्थसंकल्पामध्ये बजेटचे काही रस्ते भरपूर त्या ठिकाणी मागितले. वेगवेगळे बरेचसे मोठी यादी आहे. मागण्याचं काम आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहोत. लोकांची कामं सरकार पुढे मांडणं हे आमचं काम आहे. त्यामुळं काल परवा मगाशी कोणीतरी उल्लेख केला, दादांना भेटलो म्हणजे निधी द्या म्हणून जाऊन कागद दिला फक्त. शेवटी आमदार म्हणून माझं ते काम आहे करणं. द्यायचं नाही द्यायचं हे त्यांचं आहे. आणि निधीच्या बाबतीत भेट होती निश्चितपणे अर्थसंकल्पामध्ये रस्त्यांच्या कामासाठी म्हणून मी दादांना मोठं निवेदन दिलं होतं. पण तो मात्र म्हणावं असं काही भरीव काय त्याच्यामध्ये काय पडलेलं नाहीये. परंतु खरं हे दुर्दैव आहे की इथं राजकारणाचा विचार होतो. कोण सत्तेत आहे, कोण विरोधात आहे. आमच्या तर कामानं नंतर जेव्हा आमचं सरकार गेलं, आमच्या चालू कामांनाही स्थगिती यांनी लावलं होतं. आम्ही कोर्टातनं काढलं. पण ठीक आहे, आता 2-3 महिने वाट बघायची, नंतर आम्हीच त्या ठिकाणी सरकारमध्ये असणार आहोत. आणि आम्ही मात्र, मला वाटतं की चांगल्या भावनेनं सर्वांना सरसकट त्या ठिकाणी न्याय द्यायचा आमच्याकडून प्रयत्न राहील. पण मात्र आमच्या मतदारसंघातल्या जनतेने जे 2 वर्ष भोगलेलं आहे ते पुढच्या 2-3 महिन्यानंतर मला खात्री आहे की भरभरून निधी आमच्या मतदारसंघाला पुन्हा त्या ठिकाणी मिळेल. आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे येऊया. मागच्या काही दिवसापासून दुधाचा प्रश्न राज्यात शिवाजीराव कर्डिले ते सुद्धा या दुधाच्या मुद्द्यावरती फारसे आक्रमक 4-4.5 वर्ष. आता मात्र निवडणुकीचं बिगुल वाजलं की त्यांना लगेच सगळे विषय आठवायला लागलेले आहेत. पण आपण माझ्या 4.5 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड जर बघितलं तर सत्तेमध्ये असताना शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न आमचा आहे. आणि जेव्हा सत्तेत नव्हतो तेव्हा शेतकऱ्यांच्या बाजूने रस्त्यावर असेल, विधानभवनात असेल, कोर्टात असेल, सगळीकडे आम्ही लढाई लढलेलो आहोत. आम्ही फक्त निवडणुका लागल्या की म्हणून लगेच नाटकं करत नाहीत. शेतकऱ्याच्या बाजूने तळमळींनी 4-5 वर्ष, हे 4.5 वर्ष मी सातत्यानं सत्तेच्या माध्यमातून असेल किंवा विरोधी पक्षाच्या भूमिकेतून असेल, हे शेतकऱ्याच्या आणि जनतेच्या प्रश्नावरती कायम आवाज उठवत राहिलेला आहे. शिवाजीराव कर्डिले आता सभागृहाच्या बाहेर आहेत. तुम्ही सभागृहात आता सभागृहामध्ये हा प्रश्न कसा मांडताय तुम्ही? हा मुद्दा अजेंड्यावर आहे? आज खरं राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेमध्ये माझं नाव होतं. आमच्या पक्षाकडून 3 नंबरलाच होतं. 2 नंबरला देशमुख साहेब म्हणले ते बहुतेक बोलणार नव्हते, मग 2 नंबरलाच नाव होतं माझं. म्हणून मोठ्या आशेने मी बसलो होतो की आता माझा नंबर येईल. वाट बघत बसलो होतो की मला बोलायचंय. पण अध्यक्ष बोलले की 6 वाजता संपवायचंय आणि जे आता बसलेत त्यांना सोमवारी चान्स पहिले देऊ. आम्ही खूप वेळ बसलो. ठीक आहे, बोलता आलं नाही मला. परंतु मात्र दुधाच्या प्रश्नावरती दूध उत्पादक शेतकरी हा आज कुठेतरी राज्यातला दिसतो हतबल. तुम्ही जे बोला ना शिवाजी कर्डिले आक्रमक वगैरे, हे आता फक्त दूध उत्पादक शेतकरी, हे जाऊ दे, निवडणुका मतं येत जातील, कोणी आमदार होईल कोणी जाईल, पण मात्र शेतकरी आज एवढा हतबल झालेला आहे. अत्यंत मला मतदारसंघातले काही दूध उत्पादक शेतकरी येऊन भेटले. अत्यंत भावनिक त्या ठिकाणी आहेत. ज्या दुधाला 35-40 रुपये भाव 6-7 महिन्यापूर्वी मिळायचा, आज अक्षरशः 25 रुपये 22 रुपये भाव घेत आहेत. परवडत नाहीये, लॉस होतोय.
काही शेतकरी तर बोलले की शेवटी हे विकताही येत नाही, कारण ज्या 1.5 लाखाला 1 लाखाला गायी घेतल्या त्या 50-60 हजार रुपये कशा विकायच्या. हे म्हणजे असं होतं की काय ह्याच्यातून बाहेरही पडता येत नाही. या चक्रव्यूहामध्ये तो शेतकरी अडकत चाललाय. सावकारी कर्ज काही लोकांनी घेतलेलं आहे. इतकी भयानक परिस्थिती आहे खरं ही. हे विधानसभेमध्ये जाहीर केलं होतं ते लाल फितीच्या कारभारामध्ये अडकले. अरे ठीक आहे ना, 2 खेळत्या भांडवलाची गरज आहे. तुम्ही मात्र हा निकष लावा, तो निकष लावा. एखाद्याचं नाव संभाजीराव असेल, चुकून संभाजी झालं तर लगेच रिजेक्ट होतंय. इतकं तुम्ही त्याला जर का एवढं लावून बघताय आणि अशा याच्यामध्ये ते दूध उत्पादकाचं 5 रुपयाचं अनुदान बहुतांश शेतकऱ्यांना मिळालेलं नाहीये. शेवटी तर काही पार्टी कुठल्या राजकीय पक्षाची डेअरी आहे ते बघून दिलं गेलं काही ठिकाणी. अशी चर्चा आमच्या कानावर आली. आता ह्यांनी अर्थसंकल्पामध्ये आता ह्यांना जाग आलेली आहे का? मग फेब्रुवारीपर्यंतच फक्त होतं, नंतरचं का नाही कंटिन्यू केलं? आता जेव्हा लोकसभेला 31 खासदार पडले तेव्हा ह्यांना जाग आली खासदार खडबडून, आणि आता परत जुलैपासून अनुदान त्या ठिकाणी चालू करणार म्हणतायत. त्याच्यामध्ये सुटसुटीतपणा ठेवा, शेतकऱ्यांना जास्त त्रास होणार नाही अशा पद्धतीने. खरं आता 5चं खरं 10 रुपये दिलं पाहिलं, आता भाव आणखीन पडत चाललेले आहेत. पण मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त आपण सत्तेमध्ये कशी येऊ ही भावना फक्त या सरकारच्या डोक्यात आहे. आम्ही मात्र मी कधी सत्तेच्या पाठीमागं जायचं असतं तर मी दुसऱ्या गटात जाऊन त्या ठिकाणी सत्तेत जाऊ शकलो असतो. पण शेवटी सत्ता किंवा विरोधी पक्षापेक्षा भावना तुमची काय आहे, तुम्ही शेतकऱ्यांची बाजू किती लावून धरता, किती तळमळीने लावून धरता, किती प्रामाणिकपणाने लावून धरता, याला महत्व आहे. तुम्ही मगाशी उल्लेख केला की 2 वर्ष कळत नव्हतं की नेमकं पालकमंत्री कोण आहे, विखे आहेत की कर्डिले आहेत, एवढे त्यांचे संबंध हे आहेत. या संबंधांचा आता त्यांना लोकसभेला पण चांगला फायदा झाला. तुमच्या मतदारसंघात चांगलं लीड मिळालं महायुतीच्या उमेदवाराला. नाही, माझ्या मतदारसंघात मागच्या वेळेस चांगलं मतदान झालं तुमच्या नाही. माझ्या मतदारसंघात विधानसभेच्या मागच्या वेळेस 2019ला 71,000चं लीड भाजपच्या उमेदवाराला होतं. 71. ते आता 12,000वर आले. त्या 12,000 मधले पण 8,000 मतं हे त्या डुप्लिकेट आमचं चिन्ह पिपाणे त्याला आलंय. 2-3 हजाराचाच फक्त फरक आहे. आणि ठीक आहे, लोकसभेची गणित वेगळी असतात, विधानसभेला घाबरण्याचं कारण आहे अजिबात. मी हे बघा, मला निवडणूक ही काय माझं काय अर्थार्जनाचं साधन नाहीये. मी प्रामाणिकपणे 4-4.5 वर्ष लोकांकरता झटलो, दिवसाची रात्र करून मेहनत करून विकास कामं सत्तेच्या काळामध्ये कशा आणता येईल ते आणण्याचा प्रयत्न केला. 2 वर्ष विरोधातही राहिलो, लोकभावनेचा आदर केला. विरोधात असताना जे माझ्या हातात लोकांकरता लढायचं ते देखील लढलेलो आहे. त्यामुळे मी माझं काम प्रामाणिकपणे लोकांच्या प्रती प्रामाणिक राहून माझं काम केलेलं आहे. आता शेवटी लोकांना ठरवायचं आहे की 4.5-5 वर्षातलं माझं काम आणि 10 वर्षातलं त्यांचं काम ह्याच्यातला फरक हा लोकांपुढे स्पष्ट आहे. त्यामुळे लोकांच्या न्यायालयात आम्ही आनंदानं त्या ठिकाणी जाणार. त्याच्यामध्ये काय लोकांना जे योग्य वाटेल ते लोक देतील. मध्यंतरी कर्डिले अजितदादांना पण भेटलेले, तर त्यानंतर ते कदाचित राष्ट्रवादीमध्ये येऊ शकतात अशी चर्चा होती. पण ते नंतर स्पष्ट झालं की ते कारखान्यासाठी भेट होती. नेमकं तुम्हाला विरोधक म्हणजे तुमचा समोरचा उमेदवार राष्ट्रवादीतला हवाय की भाजपचा हवाय? मला विरोधात कोण असेल, काय असेल, कुठला पक्ष असेल, कोणी अजून काय करेल, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. मी माझ्या लाईननी पुढे जाणारा माणूस आहे. माझी कामं आहेत ती लोकांप्रती मी प्रामाणिक भावनेनं कामं केली आहेत. त्यामुळे उमेदवार कोण आहे, तो कुठल्या पक्षाचा आहे ह्याचा मी फारसा विचार करत नाही. मी माझं काम घेऊन लोकांपर्यंत जाणार आहे, लोकांचे आशीर्वाद मागायला जाणार आहे. लोकांना पटलं तर लोक मला देतील, नाही पटलं तर नाही देणार. त्यात एवढी मोठी गोष्ट काय दिली. तनपुरे कारखान्याचा एक विषय आहे. कर्डिले अजितदादांना भेटले, तो कारखाना कदाचित अजितदादा चालवायला घेऊ शकतात असं चर्चा आहे. तुमच्या आजोबांच्या नावाचा हा कारखाना आहे, तुम्ही काय लक्ष घालत नाहीये? नाही, मुळामध्ये काय आम्ही जेव्हा निवडणूक झाली त्याच्या अगोदरची लास्ट निवडणूक, तेव्हा आम्ही राहुरी तालुक्यातले सर्व पक्ष एकत्र येऊन ती निवडणूक लढवली. कैलासवासी शिवाजीराजे गाडे पाटील, शिवसेनेचे आमचे नेते खेवरे, रावसाहेब खेवरे, आम्ही सगळे एकत्र येऊन राहुरी तालुक्याचे एक पॅनल करून आम्ही निवडणूक लढवली. लोकांनी थोडक्यामध्ये कौल एक गट जो होता कारखान्याचा तिथं जास्त मतदान विखेंना झालं आणि कौल त्यांना लोकांनी दिला. आम्ही लोकांनी दिलेला कौल आम्ही मान्य केला. 5-6 वर्ष जे काय कारखाना त्यांच्या ताब्यामध्ये होता आम्ही सहकार्याचीच भूमिका ठेवली. कधीही विरोधाला विरोध म्हणून आम्ही त्या ठिकाणी हे काय केलेलं नाही. जे काय सहकार्य लागेल, बऱ्याचदा दुसरा जो खासगी कारखाना आहे आमच्या पाहुण्यांचा आहे तिथं, त्याच्या मार्फत जेव्हा केव्हा ऊसाची गरज पडली, प्रसाद शुगर, तो प्रसाद शुगरचा ऊस हा 2 वर्ष तर डॉक्टर तनपुरे कारखाना विखेंच्या ताब्यात असताना हा प्रसाद शुगरच्या ऊसावरती चाललेला आहे. आम्ही जर म्हटलं असं नाही आता हे विरोधातला आहे नाही द्यायचा नसतं ना, पण आम्ही विरोधाला विरोध कधी केलाच नाही. कारखाना चालावा, लोकांची काम देऊन चालावी ही प्रामाणिक भूमिका आम्ही केली. पण मात्र शिवाजी कर्डिले
हे मात्र पडद्याआडून सातत्यानं त्यांनी राजकारण केलं. बँकेच्या माध्यमातून जेव्हा आमची सत्ता कारखान्याला होती तेव्हा बँकेने कर्ज द्यायचं टाळलं. समोरच्यांची सत्ता आली की नियम डावलून कर्ज द्यायचे. हे जे काय चालू आहे म्हणजे आत्ताचं जे कर्ज थकीत आहे ते तुमच्या काळातलं आहे की नाही, हे त्याला बरीच मोठी पार्श्वभूमी आहे. पण मात्र पडद्यामागचे सूत्रधार राहुरी कारखान्याची आज ही अवस्था होण्याला खरं पडद्यामागचं सूत्रधार कोण असेल ते शिवाजी कर्डिले आहेत. सातत्यानं बँकेच्या माध्यमातून ह्याला कर्ज द्यायचं त्याला कर्ज द्यायचं नाही, इथं तर असं सातत्याने ह्यांची भूमिका असते. खरं त्यामुळे तो कारखाना अडचणी झालेला आहे. आणि मुळातच जेव्हा आमच्या पॅनलच्या ताब्यामध्ये कारखाना आला त्यावेळेस अत्यंत खिळखिळाहून कारखाना आमच्याकडे आला होता. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक झालं. त्यामध्ये सत्य जिल्हा बँकेचं सूत्र कर्डिलेंकडे होती. ह्या सगळ्या ह्याच्यामुळे त्यावेळेस थोडंसं आमच्याकडनं ते हे झालं असेल. पण मात्र मला प्रामाणिकपणे सांगतो की आमच्या वडिलांच्या काळामध्ये त्यांनी अत्यंत जीवापाड त्या कारखान्याला जपलं, हे करायचा प्रयत्न केला. अवास्तव नोकर भरती कधी टाळली असेल, अवास्तव खर्च टाळले असतील, ऊस तोडणीमधलं राजकारण टाळलं असेल. पण मात्र सातत्यानं सत्ता बदल होत गेले आणि दूषण मात्र त्याचं आमच्यावरती दुर्दैवानं आलं. पण मात्र शिवाजी कर्डिलेंची देखील हा कारखाना बंद पाडण्यामध्ये अत्यंत पडद्यामागून ते हुशार आहेत, पुढे येत नाहीत. पण मागं बसून मात्र कार्यक्रम त्यांनी केला. कसा केला? आणि म्हणजे कर्ज दिलं नाही ना, आमचं पॅनल असताना कर्ज मिळू दिलं नाही. समोरच्यांचं पॅनल की नियम डावलून कर्ज द्यायचे. आणि हे त्यांच्या राजकारणापायी आज राहुरी कारखान्याचे कर्मचारी असतील, राहुरीचे ऊस उत्पादक सभासद असतील, हे मुख्य सूत्रधार ह्या सर्वांच्या या हालाकीच्या परिस्थितीला हे शिवाजी कर्डिले आहेत. आज ते कुठं दादांना कशाला भेटले काय भेटले हे आपण सगळे कल्पना करतोय. मला माहित नाही कशाला भेटलेत काय भेटलेत, परंतु ती कामधेनू पुन्हा ऊर्जित अवस्थेत आणण्याकरता जो कोणी पुढाकार घेईल त्याला आमचा सातत्यानं मदतीचा हात असेल. तिथल्या कामगारांच्या प्रश्न असतील, आमच्या सभासदांचे असतील, त्यांच्या सातत्यानं आम्ही पाठीशी तुम्ही काय ह्याचा विचार डोक्यात घेत नाही. हे महत्वाचं आहे की निवडणुका व्हायला पाहिजे ना. आता प्रशासक आहे तिथं, ज्याला कोणाला कारखान्याचं भवितव्य काय आहे हे खरं सभासदांनी ठरवलं पाहिजे. मी कोण एकटा ठरवणार आहे हे सभासदांनी ठरवलं पाहिजे ना. पण आज प्रशासक त्या ठिकाणी आणून बसवलेला आहे. निवडणूक होत नाहीये. निवडणुका घ्या, तिथं लोकांच्या सभासदांचा मर्जीतलं संचालक मंडळ येऊ, त्यांना निर्णय घेऊ द्या ना. तुम्ही का लादताय आमच्यावरती निर्णय? तुम्ही हे सगळे तालुक्याच्या बाहेरचे घटक आहेत. कर्डिले हे तालुक्याच्या बाहेरचे आहेत, अजून कोण असतील सगळे तालुक्याच्या बाहेरचे घटक आहेत. आणि तुम्ही आमच्या कारखान्याची निवडणूक होऊ देत नाही आणि तुम्ही मात्र निर्णय आमच्यावर लादणार. सभासदांच्या मर्जीतलं संचालक मंडळ येऊ देत, त्यांना काहीतरी निर्णय घेऊ देत, कुणाला द्यायचंय काय. आमच्या हे बघा कुणी घेऊ देत. आम्ही विखेंना पण आम्ही सहकार्य केलेलं आहे, विखेंना सहकार्य केलेलं आहे. पण आमचं काय मत आहे की सभासदांना देखील त्यांच्या कारखान्याचं भवितव्य काय असावं याचा निर्णय सभासदांना देखील घेऊ द्यावा, ही देखील आमची एक मागणी आहे. पण मात्र तुम्ही फक्त निर्णय लादत असाल सभासदांवर, हे बरोबर नाही. आज विखेंच्या ताब्यामध्ये कारखाना गेला, तुम्हाला सांगतो कारखाना तर त्याचे तर खूप आत गेल्यावरच कळेल काय परिस्थिती आहे. पण जी संलग्न शिक्षण संस्था आहे त्याची पण खूप मोठी दुरावस्था या मधल्या कालावधीमध्ये झाली. मागच्या काळामध्ये शिक्षण संस्था तरी चांगली चालत होती, परंतु सभासदांच्या कष्टानं जे इंजिनिअरिंग कॉलेज त्या संलग्न शिक्षण संस्थेचं मोठ्या जिद्दीनं मोठ्या कष्टातनं उभारलं होतं ते यांच्या काळामध्ये ते बंद पडण्याचं काम झालेलं आहे. ज्या शाळा आहेत, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ म्हणून कारखान्याची संलग्न संस्था आहे, तसं राहुरी शहरातलं जे मोठं विद्यालय प्रगती विद्यालय जिथे की मी स्वतः शिकलेलो आहे, आज ते बंद पडायच्या मार्गावर आहे. अगदी राहुरी कारखान्यावरचं दुसरं विद्यालय ते देखील खूप पटसंख्या कमी झालेली आहे. म्हणजे अनन्यसाधारण दुर्लक्ष यांचं शिक्षण संस्थांकडे झालेलं आहे. जिथून मात्र डोनेशन वगैरे मिळत असेल तिथं मात्र फक्त जपले, पण बाकी सर्वसामान्यांना जिथं आधार मिळण्याची गरज होती त्या संस्था देखील बुडीत काढण्याचं काम या विरोधी पक्षाच्या मंडळीकडनं झालेलं आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की सभासदांना त्यांच्या विचाराचं संचालक मंडळ येऊ द्यावं आणि सभासदांना अधिकार मिळावा की पुढे या कारखान्याचं काय करायचं. अजितदादांची जर कर्डिलेंना मदत झाली तर त्यांना विधानसभा सोपी जाईल असं वाटत नाही? मी तुम्हाला मगाशी सांगितलं माझ्या विरोधात कोण आहे, कुठल्या त्यांना कोणाची ताकद आहे काय, मला ह्याच्याशी काय घेणं देणं नाही. मी माझी कामं घेऊन जनतेपर्यंत जाणार आहे. मी 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अत्यंत मूलभूत प्रश्नांचा विकास करण्याचा प्रयत्न मतदारसंघामध्ये केलेला आहे. मी शेतकऱ्यांची गरज ही विजेची असते. मी जवळपास 3-4 नवीन सबस्टेशन केलेत, 3-4 सबस्टेशनची कॅपॅसिटी वाढवली, खूप सारा लिंक लाईन दिल्यात, 300-400 डिप्या दिलेल्या आहेत. मूलभूत जी गरज आहे शेतकऱ्याची वीज ही
अखंड मिळावी, चांगली मिळावी, या प्रश्नाला अत्यंत जी मला सत्ता मिळाली त्याचा उपयोग मतदारसंघातल्या म्हणजे राज्यात तर केलाच, पण मतदारसंघातलं देखील सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत, जनतेपर्यंत काम ते नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी जलसंधारणाची कामं असतील, खूप सारे तलाव जे आहेत ज्याच्यामध्ये गळत्या होत होत्या ते दुरुस्त करण्याची कामं केलेली आहेत. खूप साऱ्या रस्त्यांची कामं त्या ठिकाणी केलेली आहेत. आमच्या रस्त्यांच्या कामाला स्थगिती द्यायचं काम ह्या सरकारने खरं केलेलं आहे. असे बरेच मूलभूत प्रश्न. नगरपालिका, आमच्याकडे एक नगरपालिका आहे, तिथे देखील जॉगिंग ट्रॅक, स्विमिंग पूल, कमानी, सुशोभीकरण, रस्ते, भूमिगत गटार योजना, जी मूलभूत प्रश्नांची कामं ही सत्तेच्या माध्यमातून आम्ही बरीच केली आहे. मला हा विचार करण्यामध्ये मी वेळ घालवणार नाही की माझ्या समोर कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, त्याला कोण मदत करणार आहे. मी फक्त आपलं शुद्धपणे माझी केलेली कामं जनतेपर्यंत घेऊन जाणार आहे. पुन्हा एकदा सरकार महाविकास आघाडीचं येणार आहे हे सांगायला आता म्हणजे कोणीही सांगू शकतं की महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, आणि निश्चितपणे सरकार आल्यानंतर आपलं जेव्हा सरकार येईल तेव्हा आणखीन मतदारसंघाचा दुप्पट गतीने विकास हा होऊ शकतो याची देखील जनतेला, त्या ठिकाणी राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या जनतेला माहिती आहे, आणि त्यामुळं हे सगळे विषय घेऊन आपली मतदारांपर्यंत जाणार आहे. एक शेवटचा प्रश्न, मध्यंतरी तुम्ही जो खाजगी कारखाना चालवता त्याच्यावरती पण ईडीची कारवाई झाली होती, त्या कारवाईचा आता कुठं काय स्टेटस आहे? खरं दुर्दैव आहे की त्या आता ते न्यायालयीन प्रोसेसमध्ये आहे. न्यायालयाच्या आमच्या तारखा चालू आहेत आणि चार्जशीटमध्ये माझं नाव आहे. आमचे वडील ज्यांचं वय आता 82 वर्षाचं आहे त्यांचंही नाव चार्जशीटमध्ये आहे. ते तर खरं कुठल्या त्या MSC बँकेच्या मिटिंगलाही नव्हते, कधीच काय नव्हते, त्यांचंही नाव टाकलेलं आहे. मग आता आणि बाकी कोणाची मी नाव घेणार नाही, पण ज्यांची खरं असायला पाहिजे होती त्यांची मात्र नावं चार्जशीटमध्ये नाहीयेत. जसं नाही, मी नाव घेणार नाही कोणाचं, मी नाव घेणार नाही, कारण आता माझे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत, मी नाव घेणार नाही. पण ज्यांची नावं जे तिकडे गेले, ज्यांनी शरणागती तिकडे जाऊन कधी काही तुमचे सहकारी होते, मी आता नाव, प्लीज मला नाव नका घ्यायला, माझ्या सगळ्यांशी मला संबंध बरोबर, पण जे तिकडे मात्र गेले त्यांची मात्र नावं नाहीयेत. पण आम्ही मात्र जनतेच्या भावनेचा आदर करत, जनतेचा कौलाचा आदर करत स्वाभिमानाने इकडे थांबलो, आणि आमची मात्र माझं नाव आहे, वडिलांचं नाव आहे, आमच्या सासऱ्यांचं नाव आहे, सगळ्या कुटुंबाचं त्या ठिकाणी नाव घेऊन आम्हाला दर महिन्यातनं 1-2 चक्र मुंबईला, आमच्या 82 वर्षाच्या वडिलांना दर महिन्याला राहुरीहून मुंबईला येणं, परत तारीख करून जाणं, हे त्या ठिकाणी चालू आहे. हे खरं देव बघत असतो वरून. हे खरं राजकारणाचं एक वेगळं टोक आहे. हा, म्हणजे इतक्या खालच्या थराला राजकारणामध्ये जाऊ नये असं माझं मत आहे. राजकारण हे विकासावर व्हावं, इतके सूडबुद्धीचं जे राजकारण भारतीय जनता पक्षाने गेल्या काही दिवसामध्ये केलेलं आहे, म्हणजे जे आमच्या बरोबर येतील ते मोकळे, जे येणार नाहीत, अरे वैचारिक विरोध असतो ना माणसाचा. आम्हाला जर तुमचे काही विचार नसतील पडत, आम्हाला जर शेतकऱ्यांबद्दलच्या भावना, माझ्या मते शरद पवार साहेबांनी कोणीच त्या ठिकाणी काही संबंध वाटतो तुम्हाला? नाही, त्यांचं कशाला. मी भाजपचे जे कोण असतील, आता मला माहित नाही, जे कोण सूत्रधार याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे असतील त्यांनी निश्चितपणे हे अशी सूडबुद्धीचं राजकारण त्या ठिकाणी केलं नाही पाहिजे. म्हणजे वैचारिक पातळी, माझे जे शरद पवार साहेबांनी मी का मानतो, कारण एक शेतकऱ्यांप्रती, कष्टकऱ्यांप्रती सगळं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं अमूल्य योगदान आहे, एक विजन आहे, आणि म्हणून आम्ही त्यांना त्या ठिकाणी मांडतो. तो विचार सोडून मी दुसऱ्या विचाराप्रती जाणं हे माझ्या बुद्धीला पटलं नाही, माझ्या मतदारसंघातल्या जनतेलाही पटलं नसतं, म्हणून आम्ही इथं थांबलो. आणि त्याची शिक्षा आम्हाला ही दर महिन्याला तर ह्या मुंबईच्या चक्र आहेत, कोर्टात तारखा आहेत, आणि मात्र हे सगळं सोडून, हे विचार सोडून मात्र जे तिकडे गेलेले आहेत ते मात्र आज निवांत रात्री निवांत झोपतात. खूप खूप धन्यवाद सर लेट्सअप मराठीशी संवाद साधल्याबद्दल. तर हे तनपुरे, आमदार प्राजक्त तनपुरे, त्यांनी लेट्सअप मराठीशी एकूण अर्थसंकल्प असेल, नगर जिल्ह्याचं राजकारण असेल, राहुरीचं राजकारण असेल, या सगळ्याबाबत संपर्क साधला. कॅमेरामन कृष्णासह मी ऋषिकेश नळगुणे, विधान भवन, मुंबई.